पासून इथे उभे आहात, काय नेमका त्रास कोकणात प्रवास करताना होतो? मी दुपारी 12:30 वाजता आलोय. मुळात प्रॉब्लेम हा आहे की ऑनलाईन तिकीट बुकिंग होत नाही. तुम्ही कधी जाल तुम्ही तुम्हाला रिग्रेटच येणार. कुठलीही ट्रेन असेल तर तुम्हाला बुकिंग मिळत नाही. त्याच्यामध्ये स्पेशल गाड्या सोडतात ना, त्या स्पेशल गाड्यांचं कुठलीही इन्फॉर्मेशन मिळणार नाही. सामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे पण त्या स्पेशल गाड्यांचा पण काही उपयोग नाहीये. आणि तिसरी म्हणजे जे गाड्या जे आहेत ते खूप लिमिटेड आहेत. 2-3 गाड्या ज्या आहेत तुतारी आणि कोकण कन्यांना, त्याच्यामुळे जास्त गर्दी इथे लागते. लोक बघा किती लाईनची उभी आहेत एवढी. दुपारी 10-10 वाजता, सकाळी 10-10 वाजेपर्यंत आलेले आहेत लोक. त्यामुळे खूप त्रास आहे. काय काय लोक तर रात्री येऊन उभे राहतात. एवढं लाईन लावून एकदा काही मतलब नाही आहे. चढायला भेटत नाही. एवढी गर्दी होणार रात्रीचा माझा 44चा नंबर आहे. किती गर्दी होणार रात्री आम्हाला. आमच्यासोबत म्हातारे बायका आहेत, सासूबाई आमच्या, त्यांना कसं नेणार तर आम्हाला प्रश्न पोलीस पडला. मंडळी कसं जाऊ शकतो, पण लेडीज माणूस एखादा माणूस कसा जातो, पण लेडीज लोकांना नेणार कसं एवढं गर्दीतून? खूप त्रास आहे. मला एवढंच मागणं की ट्रेन वाढवायला पाहिजे. माझ्याकडे हीच मागणी आहे की कोकण प्रवास जे आहे ना, खूप खूप म्हणजे खूप चांगला त्रास आहे. ते एवढे लाईनीत उभे राहतात, आजी असो आजोबा ते पण लाईनीत उभे राहतात. त्यांना बघून आम्हाला वाईट वाटतं. गाडी हे नाही म्हणजे ट्रेनचा सरळ टिकली नाही किंवा किती तासापासून उभे आहेत? ही तर 7 काही कोकण एकदा गाड्या सोडा तिकीट आमच्या एक्स्ट्रा गाडी सोडा, आम्हाला तिकीट भेटून द्या. त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हे बघा, मुख्य म्हणजे काय माहिती का, रेल्वे पथकाचा कारभार सर्व भोंगळ कारभार आहे. आम्ही 2 महिने अगोदर तिकीट बुक करायला सांगतो ना, तर 2 महिने अगोदर आम्ही तिकीट बुक करायला बसतो. 8 वाजेच्या आतमध्ये सगळं तिकीट फुल झालेले असतात. मग ते एजंट लोकांना कसं भेटतात तिकीट, आणि आम्हाला ते एजंट लोक तिप्पट दामाने देतात. हे चुकीचं आहे. बरं चला, तर आम्हाला तिकीट नाही भेटलं, मग आम्ही आता इथे येऊन लाईन लावतो. सकाळी काय काय लोक रात्री कोकण कन्या गेली ना की तेव्हा येऊन इथे लाईन लावतात, आणि काय काय लोक सकाळी येतात. सकाळी इथे लाईन येऊन उभे राहिले तर त्याच्यामध्ये लाईनीमध्ये एका माणसाचे 5 माणसं असतात, कोणाची 10 माणसं असतात, असे कोणाची 15 असतात. ते 15 माणसं घ्यायलाच नाही पाहिजे, 15 माणसं. आणि मग त्या हाल अपेक्षा करून आम्हाला आमच्या त्या गाडीमध्ये जावं लागतं. तिथे बसायला भेटते किंवा भेटते ह्याची पण शाश्वती नसते. हा, म्हातारी माणसं असतात, लहान मुलं असतात, कोण कुठे आम्हाला मजबुरीने बसावं लागतं. आणि हा आमच्या कोकण भाषेसाठी खूप दुःखद हे काय. आम्हाला नेहमीच म्हणजे प्रत्येक वेळी आम्हाला ते काय शिमगा असू दे, दिवाळी आपलं काय ते गणपती असू दे, खूप याच्या त्रासातून जावं लागतं. बाकीचे आहे का हो असं कुठे? बाकीचं कुठलंच आहे तुम्हाला कंप्लेंट कुठली देणार? फक्त आमच्या कोकणाच्या लोकांच्या बाबतीत तुमची मागणी काय असणार आहे? आम्हाला तिकीट द्या ना. आम्ही तिकीट जातो ना. काही काय गरज आहे? काहीच गरज नाही. मी आज सकाळी 10 वाजेपर्यंत तिथे आलो होते. कोकणामध्ये गाड्या तर 1 किलो कमी सोडले जातात. आता एक आपली ही सोडली, कुठली गाडी ती एसी गाडी सोडली. एसी गाडी सोडण्याची आमचे एक जनरल डबा आमच्या वाढवला असतं ना तर बरं झालं असते. कोकणासाठी एक डबा आम्हाला कोकणामध्ये पुरतच नाही. नेमका त्रास काय होतो? कारण दिवा रोहळ पण एक गाडी होती. हा, दिवा रोवा कॅन्सल करून आमच्यासाठी कोकणासाठी पुढे सोडलं बरं झालं असतं. दिवा रोवाचा आपल्याला फायदाच होत नाही म्हणजे रत्नागिरीसाठी. ऑनलाईन तिकीट भेटतच नाही ऍक्च्युली. तात्काळचे भेटतच नाही आम्हाला.